दरम्यान 29 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा देताना मनोज जरांगेंनी 113 आमदार पाडण्याचा इशारा उपमुख्यमंत्री फडणवीसांना दिलाय। तसंच फडणवीसांचे काही लोक रात्री येऊन भेटत असल्याचा दावाही त्यांनी केला। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंनी ग्रामस्थ आणि समर्थकांशी संवाद साधला। दरम्यान जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाला बसू नये असं आवाहन ग्रामस्थांनी केलं। काय नाही जगून काय उपयोग नाही हो। जरांगे पाटील आता राजकीय बोलायला लागला। तू आरक्षण राजकीय बोलायचं बघ। तुम्ही आडे चालले मी विचारणार तुमचे जर 113 नाही मराठी पाडी पुढं नाव बदलून ठेवा तुम्ही 113 खलास। मला सांगतो तुम्ही देवेंद्र फडणवीसला हलक्यात घेऊ नका। मोठ्या जाती संपायला निघालेला माणूस एकाही आमदाराला तो काम करून देत नाही आणि मधी टाकीनीची धमकी देतो। त्यामुळे ते लोक दबून येत। पण ह्यावेळेस सगळे जण त्याचा काटा करणार। जाहीर मीडियाच्या माध्यमातून बोलतो मी, सगळे लोक त्याचा काटा करणार आहेत। त्याला राजकारणात ठेवणार नाही। माझा समाज किती दिवस दारिद्र्यात ठेवायचा, हालापेष्टात ठेवायचा म्हणून मी निर्णय घेतलाय। मी 29 सप्टेंबरला मरण उपोषण होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।